यवतमाळ तालुक्यातील वडगाव जंगल इथं 98,80,467 रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या 400 मीटर रस्त्याची अवस्था पांदण रस्त्यापेक्षाही भीषण आहे। धुळीमुळे पिकांचं नुकसान आहे। रस्त्यावर अनेक अपघात होत आहेत। अधिकारी आणि ठेकेदारांवर कारवाई करायची मागणी जोर धरते। सर, हा रोड सिमेंटचा असणं फार गरजेचं आहे, कारण की आम्ही 3 वर्षापासून हा रोड बघत आहे। दरवर्षी हा रोड बनतो आणि एक पावसाळा आला का पूर्ण या रोडची कंडिशन जैसे ते होऊन जाते। म्हणून एवढा रोड तरी सिमेंटचा रोड करून देण्यात यावा, जेणेकरून रोड फार काळ टिकेल। शेतकऱ्यांनी कधीही अडवणूक केलेली नाही। संबंधित विभागानं हा रस्ता 92,80,000 काही रुपयाचा बनवला ई निविदाद्वारे, आणि सदर रस्ता हा पूर्ण याच्यात भ्रष्टाचार झाला। संबंधित विभागाच्या कंत्राटदारावर आणि या जे संबंधित विभागाचे जे काही अधिकारी कर्मचारी आहे यांच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे। सुरुवातीला हा रोड ईगल कंपनीने केलेला आहे आणि यामध्ये सुरुवातीला एवढाच तुकडा सोडून दिलेला होता। त्यानंतर बऱ्याच काही इथे ॲक्सिडेंट झाले, बरेच काही अपघात या ठिकाणी घडलेले आहे, बरेच काही जखमी झाले आहे। याबाबत बऱ्याच लोकांनी तक्रारी केल्यानंतर हा रोड तयार झाला। मात्र यामध्ये निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून हा रोड केल्याने वारंवार हा रस्ता खराब होत गेलेला आहे आणि त्यानंतर दुबार या रस्त्याचं काम झालेलं आहे, तरी पण हा रस्ता खराब झालेला आहे आणि आम्हाला रोज प्रवास करावा लागतो। त्यामुळे इतकाही त्रास होत आहे की रोज या ठिकाणी शिरोली येथील तरुण पडून त्याचा मृत्यू झालेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।